श्री गुरुपादुकाभ्यां नमः। आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं वाचन आपण क्रमशः ऐकत आहोत। आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 4 साक्षीत्व आणि साधना याचा भाग पहिला। परमार्थशास्त्रात साक्षीत्व म्हणून ज्याला म्हणतात ते साक्षीत्व म्हणजे काय हे सोहम साधनाभ्यास करणाऱ्या साधकानं समजावून घेतलं पाहिजे। साक्षीत्व म्हणजे पाहणे, यासच जाणीव असंही म्हणतात, समजतात। देव करता आहे, आपण नुसतं निमित्त मात्र आहोत अशा भावनेनं जाणीवेनं सोहम अनुसंधानात सर्व प्राप्त कर्म निपुणतेनं कौशल्यानं करीत जाणं, तशी कामं करणं आणि संसारातील सर्व व्यवहारात तसं असणं हे साक्षीत्व आहे। सहजगत्या अलिप्तपणे आणि मी माझे ऐसी आठवण न ठेवता भक्तियुक्त अंतःकरणानं संसारातील सर्व प्राप्त कर्म करणं हेही साक्षीत्वच आहे। असं हे साक्षीत्व सोहम साधनाभ्यास करणाऱ्या नाथ संप्रदायी साधकांच्या अंगी किती रुजतं, मूर्तं आणि बाणतं ह्यावरच त्या साधकाची साधनाभ्यासातील पुढची प्रगती अवलंबून असते। सोहम साधनाभ्यास करणाऱ्या साधकाला त्याच्या नित्याच्या जीवनातील सर्व व्यवहार तर करावयाचेच आहेत। त्याशिवाय त्या साधकाला प्रारब्धवशात त्याच्या जीवनात अधूनमधून घडणाऱ्या सुखदुःखाच्या, ईर्षेच्या, शठम प्रतिशाठ्यम असं वागावयास लावणाऱ्या तसंच सत्यासत्यतेच्या अशा नाना स्वरूपाच्या प्रसंगासही तोंड द्यावं लागणार आहे। अशा स्वरूपाच्या ह्या सर्व प्रसंगात आणि सांसारिक सुखदुःखाच्या व्यवहारात त्या सोहम साधकाची वागणूक मात्र सातत्यानं अंगीकारलेल्या भक्तियुक्त सोहम अनुसंधानानं अशी व्हावयास हवी, त्या साधकाची मानसिक जडणघडण अंतर्यामी अशी तयार व्हावयास हवी की जणू काही नाटकात कामं करणाऱ्या नटासारखी। एकच नट निरनिराळ्या नाटकात निरनिराळ्या भूमिका कशा कुशलतेनं वठवतो। कधी संत तुकारामांची भूमिका, तर कधी लक्ष्मीधराची भूमिका, तर कधी संभाजीची भूमिका। अगदी त्याचप्रमाणे साधकानं संसारात प्रारब्धवशात त्याला ज्या ज्या म्हणून भूमिका कराव्या लागतील त्या त्या भूमिका भक्तियुक्त सोहम अनुसंधानात अगदी सहजपणे वठवावयास पाहिजेत। सोहमच्या अनुसंधानात सोहम स्मरणे आपल्या सत्स्वरूपाची आत्मस्वरूपाची जाणीव ठेवून आणि देहच सर्व नाटक करतो आहे, खरा मी ह्या देहाहून अंतर्यामी निराळाच आहे अशी भावना करून साधकानं सर्व काळी सर्व व्यवहार अगदी अलिप्तपणे सहजगत्या करावयास शिकलं पाहिजे। नव्हे तसे व्यवहार साधकाला करता आले पाहिजेत। गाय रानात चरावयास गेली तरी तिचं वासरावरील प्रेम जसं रानात जात नाही तर ते गोठ्यातच वासराभोवती असतं, तद्वत जो निष्ठावान नाथ संप्रदायी गुरुपुत्र असतो तो कुठेही कसाही आणि कसल्याही व्यवहारात असो, त्या साधकाच्या अंतःकरणातील ती सूक्ष्म जाणीव सतत सोहम स्मरणात गुंतलेली, सद्गुरू चरण स्मरणात रमलेली आणि ईशचिंतनात गुरफटलेली अशीच असावी। हेच साक्षीत्व आणि हीच साधना। सोहम साधकाला ज्ञानेश्वरीतील साक्षीत्वाची शिकवण। ते देहाभिमानू सांडूनी गुणकर्मे ओलांडूनी साक्षीभूत होऊनी वर्तती देही। साधकानं देहाचा अभिमान अहंकार टाकावा। सत्व रजतम हे त्रिगुणच कर्मे करतात, अशी ही आपल्या देहाकडून होणारी कर्मे अलिप्तपणे आणि ईशचिंतनात पहावी। सोहम सोहम करीत करतेपणा टाका। ते बुद्धी धुरे करुनी कर्म करीती चित्त देऊनी
परी ते नैष्कर्म्यापासूनी मुक्त दिसती. जे बुद्धीची ये ठाऊनी देही, तया अहंकाराची सेची नाही. म्हणोनी कर्मेची करिता पाही चोखाळले. अगा करितेन वीण कर्म, तेची ते निष्कर्म. हे जाणती सवर्म गुरुगम्यचे. सोहम साधनाभ्यास करणारे साधक मोठे कर्मयोगी असतात. हे साधक प्राप्त कर्म सदैव चोख, मनःपूर्वक आणि कुशलतेनं करतात. असं असूनसुद्धा महत्प्रयासानं मिळणारी नैष्कर्म्य स्थिती गुरुकृपे त्यांना सहज प्राप्त होते. कारण ह्या साधकात बुद्धीपासून तर देहापर्यंत कुठेही अहंकाराचं स्फुरण नसतं. म्हणून हे साधक जी जी कर्म करतात ती शुद्धच असतात. कर्तेपणाचा अहंकार टाकून जे जे कर्म होईल तेच नैष्कर्म्य ही मर्माची गोष्ट ह्या सोहम साधकांना सद्गुरूंकडून चांगली समजलेली असते. सोहमने अहंभाव नष्ट होईल, मनोलय साधेल आणि पुढे सद्गुरु कृपे ब्रह्मानुभूती पण येईल. तैसी वासनांतराची विवंचना, मग आपैसी पारुखे अर्जुना. जे वेळी गगनी लयो मना, पवने कीजे. जेथ हे संसार चित्र उमटे, तो मनोरूपू पटू फाटे. जैसे सरोवर आटे, मग प्रतिभास नाही. तैसे मनपण मुदल जाये, मग अहंभावादिक के आहे. म्हणोनी शरीरेची ब्रह्म होये अनुभवितो. अखंड सद्गुरु चिंतन करीत, ईश चिंतन करीत अनुसरलेल्या सोहमनं प्राणापानाचं सहज निरोधन होईल. मनाचा लयही सहज साधेल आणि अंतःकरणातील नाना प्रकारच्या वासनांची निवड पण सहजच थांबेल. ज्या मनरूपी पडद्यावर संसाररूप चित्र सारखं उमटत आहे, तो मनरूपी पडदाच मुळी अखंड सोहम ध्यानाभ्यासानं फाटून जाईल. असं पहा, सरोवरच आटलं की त्यात प्रतिबिंब दिसेल का? नाही. तसं मनाचं मनपणच सोहम न नष्ट झाल्यावर मग मी देह वगैरे अहंकारादी विकार कसे राहतील? राहणारच नाहीत. म्हणून अशा अखंड सोहम अनुसंधानात रमलेला सद्गुरु कृपांकित शिष्य देहधारी असतानाच ब्रह्मानुभवी पुरुष होतो. आज इतकंच. या प्रकरणातील यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.